नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठला नागरिकांच्या वीज कंपनी विविध अडचणी निपटारा करण्यासाठी शिबिराचं आयोजन केलं होतं. पेठ तालुक्यातील वीज ग्राहक विविध अडचणी सामोरे जावे लागतात असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केलं होतं. याच्यामध्ये राजकीय हेतू न ठेवता माननीय गोकुळभाऊ झिरवाळ यांनी या कार्यक्रमाला सर्व वीज पुरवठा अधिकारी आयुक्त असे हे सर्व उपस्थित करून समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या व त्याच्यावर निवारण करण्यात आलं. याच्यामध्ये लोक वस्ती पोल खराब किंवा माळ वस्ती नवीन लाईट किंवा शेतकऱ्यांना मोटर पंप यासाठी लाईट सुविधा आणि सोलर प्लॅन जेणेकरून समाजाचा जो काही खर्च किंवा बिल कमी कसं होईल या उद्देशाने विविध उपक्रमाचे उद्देशाने हे सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मान सन्मानपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी विविध कार्यकर्ते समाजाने अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या समस्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये लाईट बिल किंवा बोगस जे काही बिल आकारणे आहे या संदर्भात चर्चा करण्यात आली. पेठ येथील एका महिलेला कोटेशन आधारित जे काही 1 वर्षपर्यंत बिल देण्यात आलेलं आहे त्या बिला संदर्भात सुद्धा चर्चा झाली. यावेळी युवा नेता गोकुळ झिरवाळ यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित माननीय गोकुळभाऊ झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रामदास गवळी हिरामन पवार पुंडलिक सातपुते बाळू सातपुते नामदेव मोहनकर निवृत्ती सापटे गौरव चौधरी नगर अध्यक्ष करवंदे सुनंदा गुटे पुष्पा व इतर सर्व ग्रामस्थ आपल्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडून समाधानकारक उत्तर मागण्याची किंवा मिळवण्याची अपेक्षेने उपस्थित होते. धन्यवाद. सोपान पवार पेठ. कुठल्या सीजनला किंवा काय वापरतो वापर नेमका कधी वाढतो कधी तुम्हाला बिल कमी होतो असं सगळी माहिती देतो. त्याच्यामुळे आता शासनाने जे टॅरिफमध्ये सवलत दिली आता सध्या रात्रीच्या वेळेस आपल्याला खूप महाग वीज घ्यावी लागते आणि दिवसा सोलरमुळे आपल्याला वीज स्वस्त उपलब्ध असते. पण लोकांनी दिवसा वापरायला पाहिजे. अगोदर म्हणतो होतो उलट आपण दिवसा देऊ शकत नव्हतो आणि आता दिवसा द्यायला सरकारने दिवसा लाईट द्यायची लागली त्याच्यापर्यंत आपलं काम करतो. व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्युत महावितरण कंपनी यांचे कार्यकारी अभियंता झटकरे साहेब, आपल्या तालुक्याचे उपअभियंता कुमावत साहेब, सहाय्यक अभियंता नागरे साहेब, त्यांचा सर्व स्टॉक, त्याच्यानंतर ननसी सब डिव्हिजनचे भोये साहेब, त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग, महावितरणमध्ये सर्वच काम करणारे कर्मचारी, ग्रामविद्युत सेवक असतील, लाईन स्टाफ असेल, वायरमन असतील, सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानेल. तर आपण त्यांना एक दिवशी कुमावत साहेबांची सहज एक तक्रार घेऊन गेलो. तिथं चर्चा झाली आणि त्या चर्चेत आम्हाला एक तुम्ही थोडासा छोटासा वेळ द्या. त्याच्यात मग आमचं ठरलं का कार्यकारी अभियंता साहेबांनाही त्या ठिकाणी बोलवायचं आणि त्यांचं पण मार्गदर्शन आपण घ्यायचं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केलं. या कार्यक्रमासाठी आलेले तालुक्यातून सर्व ज्येष्ठ युवक तरुण सर्वांनाच मनापासून धन्यवाद देईल.
तसेच गाव लेवलचे जे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य मंडळ, सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करेल. आपल्यात मला वाटतंय महिला म्हणून दोघीच जणी आहेत, त्याच्यामुळं महिलांचा पण या ठिकाणी मी उल्लेख करेल. कर्मचारी महिला सर्वच आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी करतो. मित्रांनो, महावितरण विषयी असलेल्या अनेक शंका, कुशंका, अडीअडचणी या संदर्भात हे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं. या शिबिराला सर सुरुवात करतानाच कुठंतरी राजकीय पक्षाचं लवलेश किंवा असं काही किनार द्यायचे असा उल्लेख नव्हता, कारण सगळेच लाभार्थी त्या ठिकाणी अडचणीत येतात, वेगवेगळी त्यांची अडचण आहे. या स्वरूपाने आपण त्या ठिकाणी हे शिबिर लावलं. या शिबिरात वेगवेगळे अडचणी, महत्वाचा या पेठ तालुक्याचा असलेला महत्वाचा प्रश्न जो काही वाढीव बिलाचा आहे. रेग्युलर जुन्या जे मीटर होते त्याचं रिडिंग झालं नाही, त्याच्यामुळं आवाच्या सव्वा त्या ठिकाणी बिल आले. परंतु सर या ठिकाणी सांगावंसं वाटतं का या पेठ तालुक्याची एक खासियत आहे. खूप दिवसापासून या पेठ तालुक्यात काम करायचा अनुभव या ठिकाणी आला. सामान्य लोक, सामान्य गावं, सामान्य गावामध्ये राहणारे हे समाज बांधव त्या ठिकाणी आपलं विद्युत मंडळाचं जे काही इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल कधीच थकवत नाही. कमी प्रमाणात लोकांनी मीटर घेतले ही गोष्ट खरी आहे, परंतु जेवढ्यांनी मीटर घेतले ती लोक कधीच बिल थकवत नाही. चांगल्या प्रकारे चांगलं जास्त बिल जरी आलं तरी ते भरायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. कधीतरी एखादा हुशार माणूस किंवा आमच्या कनेक्ट मध्ये असलेला माणूस आमच्या जवळ येतो, भाऊ मला बिल जास्त आलंय, त्याच्यावरून आम्हाला थोडंफार समजतं की याचं बिल खूपच जास्त आलंय. इथल्या असलेल्या माणसाला साधारण 1000 रुपयाच्या पुढे बिल गेलं का ते बिल खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या जिकरीने त्या ठिकाणी भरावं लागतं. महत्वाचं कारण इथून होणारं स्थलांतर, बाहेर गावून जाऊन करावं लागणारी मजुरी, याच्यावर चालणार त्यांचा उदरनिर्वाह, आणि त्याच्यामुळं त्यांची अडचण जी आहे ती 1000ची नाहीये. त्याच्यामुळं आम्हाला जे काही बिलं येतात त्या संदर्भात ही महत्वाची मोठी तालुक्यातली अडचण आहे. त्याच्यात महत्वाची अडचण ती का बरं वाटते, वेळेवर लाईट पण आम्हाला मिळत नाही. लाईट आली तर ती कुठेतरी डीम असते, कुठेतरी उपकरण त्याच्यावर चालत नाही, उपकरण त्याकडे कोणी वापरत नाही, पण तो बल्ब पण व्यवस्थित चालत नाही. सर शेवटचा ट्रान्सफॉर्मर साधारण ननाना शिवरचा झरीला शेवटचा रो येत आहे आपला DTC शेवटचा रो येत आहे. आम्ही बघितलंय का त्या असलेल्या लाईनवर मला वाटतं मागच्या वेळेस शेळके साहेब जेव्हा होते तेव्हा पूर्ण लाईन आम्ही बघितली होती. ती पूर्ण झाडं तोडली, कुठं कुठं लिकेज आहेत, कुठं कुठं फॉल्ट आहेत, ते सगळे आम्ही काढले आणि त्याच्यानंतर आम्ही ती लाईट झरीपर्यंत कसं तरी घेऊन आलो. साधारण 165 व्होल्टेज फक्त तिथं मिळायचं फेज टू फेज. साधारण त्या मीटरमध्ये जसं आपलं जुनं मीटर होतं त्याच पद्धतीने नवीन मीटर आहे असं सरांचं म्हणणं आहे. आपल्या बरेचसे गावं त्यांनी स्मार्ट मीटर मुक्त केलेत. प्रत्येक घरात त्यांनी अशी कोणती तरी गावं असतील त्या गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवलेत. त्या लोकांना बिलं पण यायला लागली. आता त्याच्यात बिलं येताना अशा पद्धतीने होतात की समजा 1500 रुपये बिल आलंय, 1500 रुपये बिल नाही भरलं तर पूर्वी कट करायला लोक घरी यायचे, वायर कट करायचे, मीटर घेऊन जायचे, अशा पद्धतीने मीटर कट व्हायचं. तर आता ती सिस्टीम स्मार्ट मीटर मध्ये जरा डिजिटल आहे, नव्याने आहे, अपडेट आहे. त्यांच्याकडे असं आहे का रिडिंग करायला पण माणूस नाही येणार. जरी आला किंवा माणूस आला नाही तरी त्याचं रिडिंग प्रॉपर हे इथल्या असलेल्या कार्यालयाला कळणार आहे का त्याचं मीटर व्यवस्थित चालतंय का. त्याचं रिडिंग मध्ये जास्त जर समजा ह्या महिन्यात जर समजा 40 युनिट जळलं होतं, त्याच्या पुढच्या महिन्यात मग ते डायरेक्ट 60 युनिट जळायला लागले. मग त्याचं कारण काय. आता त्यांनी एक नवीन प्रोग्राम चालू केलाय. स्मार्ट मीटर बरोबर स्मार्ट मीटरच गावठाणाच्या फीडरला बसवणार आहेत, जिथं आपली डीपी आहे तिथं बसवणार आहेत. आता बसवलंय. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. तळ्याजवळ महादेव मंदिराची तिथे एक डीपी आहे. त्या डीपीला नवीन एक मीटर बसवलंय. नाही तर तुम्ही आता कधी जाऊन बघा ते मीटर. ते कशासाठी मीटर, तर त्या डीपीवर किती वीज जळते हे त्या डीपीवर पण कळणार आहे आणि त्याच्यावर अंदाज येणार आहे ह्या डीपीवर असलेले कनेक्शन वाले किती लाईट वापरतात आणि ह्या डीपीवरून किती जळली गेली हे दोघांचं ताळमेळ लागणार आहे. त्याच्यामुळं ते पण त्यांनी आता ते स्मार्ट मीटरच आहे त्याच्यामुळं ते पण बसवलं. मला म्हणायचा उद्देश असा आहे की आपले बिलं वाढायला कारण पण असं असू शकतं का जे आकडेवाले बंधू आहेत आता त्याच्यात अनेक प्रश्न आहेत. शेती पंपाचे कनेक्शन तुम्ही देतच नाही सर, त्याच्यामुळे आमचा माणूस आकडेच वापरतो. आता हा
डायरेक्ट ऑफिशियल सांगायची गोष्ट ठरली तर आमचा माणूस तुम्ही कनेक्शन देत नाही त्याच्यामुळं तो कुठून तरी आकडा टाकून आणि घेऊन येतोच, लाईट वापरतोच, पण त्याचा लोड आहे, त्याचा जो काय वापरण्याचा जळालेला जो सिंगल फेज फिडर वेगळे करताय. आता आमच्या ह्या वाडी वस्तीच्या ज्या असलेल्या कनेक्शन आहे हे 3 फेजवरच आहे. जर तुम्ही वाडी वस्ती जर समजा 3 फेजवरच ठेवल्या तर ते लोड शेडिंग आलं का आमची लाईट बंदच राहील. तर आम्हाला एक विनंती आपल्याला जाईल, आम्हाला जर सिंगल फेजच्या फिडरवर जर आम्हाला दिलं तर जेणेकरून ज्या वाडी वस्ती आहेत त्यांना लोड शेडिंग जरी असलं तरी त्यांना लाईट त्या ठिकाणी मिळत जाईल, रात्री पण त्या ठिकाणी लाईट मिळत जाईल. रात्री लाईट मिळायचं कारण पेठमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, इथं जंगलाचा प्रदेश आहे, त्याच्यात मोठ्या प्रमाणात बिबटे वावर करतात आणि लाईटीला बघून बिबट्या येत नाही असं वन विभागावाल्यांचं पण काही प्रमाणात म्हणणं आहे. त्याच्यामुळं आम्हाला जर रात्री जर मळ्यात लाईट राहिली तर तेवढंच आम्हाला त्याची संरक्षण त्या ठिकाणी होईल. सकाळीच मला तर पहाटेच पवार साहेबांचा फोन आलेला, एक बिबट्या आमच्या बाउंड्रीवर झोपलाय का बेशुद्ध आहे, पण फोटो आली मला. त्याच्यामुळं आम्ही कसं बिबट्याला वागायला घाबरणारे लोक नाहीयेत, आम्ही बऱ्यापैकी त्यांच्या सहवासातच इकडे असतो. पण लाईट आली तर तेवढेच आमची मुलं अभ्यास करणारे आहेत, संध्याकाळचा अभ्यास त्यांचा होत जाईल. बरोबर त्यांच्या असलेलं आमचं जे काही मळ्यातल्या वस्तीचं राहणं आहे तर थोडीशी आम्हाला मुभा जर दिली, सौरमध्ये थोडं सर्वे करताना थोडं मायनस प्लस करून दिलं आणि आम्हाला जर थोडी जर सर्वे करून जर दिले तर आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी सौर बसवू. कारण तुमच्याकडे 800 एका म्हणे ज्याच्या म्हणजे ज्या जमिनीत किंवा ज्याच्या विहिरीजवळ कनेक्शन आहे त्याला तुम्ही सौर देत नाही अशा पद्धतीने सांगितले जाते. त्याच्यामुळं ती थोडीशी अडचण आम्हाला जर शिथिल करून दिली तर तुमच्या लेवलला करा, कागदावर करू नका, तुमच्या लेवलला जर तुमच्या कर्मचाऱ्यांनी थोडंसं करून दिलं तर आमचं होऊन जाईल आणि चांगल्या पद्धतीने सौरचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. जिजाबाई इकडे यावं. नाव काय तुमचं? राधा तुकाराम भोये. बरं, भोये. गाव कोणतं? आम्ही पेठमधलेच आहे. बरं, तुमची काही समस्या काय आहे? लाईट वर्षे झाला कोटेशन भरून आम्हाला मीटर काही मिळालेलं नाही बर आणि ते महिन्याला बिल देत आहेत. मग बर. आम्ही कोणत्या हिशोबाने बिल भरायचं? म्हणजे कोटेशन काढलेलं आहे, फक्त मीटर बसवलेलं आज आणतो उद्या आणतो, मीटर बसवलेलं नाही नाही आणि बिल चालू झालं. चालू झाला. बरं आमचं मीटर आतापर्यंत असे किती बिल आले तुम्हाला? आतापर्यंत हां, हे 4 आहेत ना? बरं, बाकीचे जमा काय? जमा केले. बरं, मग तुम्ही आता लाईट वापरत नाही किंवा जोडलेलीच नाही आणि बिल भरलेलं आहे किंवा बिल चालू. आम्ही कोणत्या हिशोबाने? बरं, म्हणजे तुम्ही मीटर बसवलेलं नाही, लाईट बिल चालू झालेत. बरं, तर आज माननीय गोकुळ भाऊ आलेत, त्यांच्याजवळ तुम्ही विषय मांडला का हा? हो, मग त्यांनी काय उत्तर दिलं? मीटर देतोय म्हणे आणि बिल कमी करून देतो. पण साहेबांना म्हटले तर आम्ही मग कोणत्या हिशोबाने भरायचं? बिल कमी कोणत्या बेसवर करायचा? जर कनेक्शनच घेतलेलं नाही, घरात लाईटच नाही, मीटरच नाही, तर खरोखर गंभीर विषय आहे. आणि आपण बघतो हे पेठ येथील रहिवासी आहेत आणि पेठमधील जो भोंगळ कारभार आहे महावितरण विभागाचा तो आपल्याला इथं हा दिसून येतो. असे ही एक महिला नाही तर असे कितीतरी लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांना जी काही आदर किंवा मान सन्मान द्यायला पाहिजे तो ऑफिसमध्ये कुठेही मिळत नाही. 17 चक्कर इकडं जा तिकडं जा असं काय. नाव काय तुमचं? मी नामदेव तुळशीराम मोहन, सामाजिक कार्य. बरं, तर आज जो काही महावितरण विभागाकडे एक मीटिंग आयोजित, काय उद्देश काय होता? सर, या ठिकाणी खरं तर पेठ तालुक्यातील नागरिकांच्या ज्या काही वैयक्तिक वीज बिल बरोबर. किंवा सार्वजनिक जे काही नवीन विद्युतीकरण किंवा मोटर पंप आणि लोड शेडिंग याच्या संदर्भात या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता शिबिर, त्या माध्यमातून इथं संबंधित वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता हे समक्ष होते. हां, त्यामध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये अशा एक अडचणी निर्माण आहे. बरोबर. खऱ्या अर्थाने त्याच्यावरती काही चर्चा व्हायला पाहिजेत होती, त्या लोकांना न्याय द्यायला पाहिजेत होता. ते या ठिकाणी थोडासा गर्दी आणि गोंधळ झाल्यामुळे ते काय झालं नाही. मी सुद्धा ह्या कार्यक्रमात उपस्थित होतो. मला जो काही मुद्दा पाहिजेत होता
का ह्या विभागाकडे, महावितरण विभागाकडे जे काही समाजाची दिशाभूल होते किंवा हेलजरे घालण्याची जी वेळ आणतात, ते एखादा जर बिल स्वतःहून वाढवून देतात, मग कमी करण्यासाठी जा इकडं जा तिकडं, त्या वायरमनला शोधा, असे काही जे काही प्रकार घडतात, मग तुम्ही चुकाच का करता? जर एखाद्या व्यक्तीचा मीटरच बसवलेलं नाही, मग त्याला बिल तुम्ही का म्हणून आकारता? तर तुम्हाला काय वाटतं याच्यात, हे चुकीचं आहे का नाही? खरं तर नियमाने स्थिर आकारणी बरोबर ही केव्हा केली जाते की त्या संबंधित ग्राहकाला मीटर दिले जाते. बरोबर. या ठिकाणी ना स्थिर आकारणी ही चुकीच्या पद्धतीने आता आपल्या समोर ह्या आई आहेत आणि त्यांचा खुला आरोप आहे का मला मीटर दिलेलं नाही, मी कोटेशन भरलेलं आहे, पण मला एवढा बिल आकारलेला आहे, तर तो बिल मी कोणत्या बेसवर भरायचा? तर ह्या संदर्भात त्यांनी गोकुळ भाऊंशी सुद्धा चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की स्थिर आकार भरून द्या, असंच आहे ना. पण मग स्थिर आकार का म्हणून भरायचा जर मीटरच दिलेलं नाही? तर खरोखर याच्यामध्ये परिवर्तन किंवा सुधार झाला पाहिजे. धन्यवाद. नाव सांगा एक वेळेस. मी नामदेव तुळशीराम मोहनकर, सामाजिक कार्यकर्ता. बर. आपल्या सगळ्यांचे लाडके दिदी आणि या महाराष्ट्र राज्याचे मंत्रीमहोदय आदरणीय नरेंद्र साहेब यांच्या प्रेरणेने आणि गोकुळभाऊ ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे थेट जनतेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विद्युत अडचण निवारण शिबिरासाठी उपस्थित सर्व या विभागाचे मुख्य अभियंता आदरणीय तटकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्याला त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही केलं. त्याचप्रमाणे आपण यांच्याबद्दल अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करत होतो. असे आपले कुमावत साहेब की त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांचं सहकार्य किती चांगल्या प्रकारे आपले लाभू शकतं हे आज या ठिकाणी आपल्याला अतिशय जाणवलं. आणि गेल्या सकाळी 10-10:30 वाजेपासून तर आतापर्यंत आपल्यासोबत ते आपल्याला मदतीसाठी त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व स्टाफ या ठिकाणी आपल्याला मदतीसाठी उभं राहिला. तर हे शिबिर वारंवार होणं अतिशय गरजेचं आहे. कारण विद्युत महामंडळ यांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी तिथे आपल्या कुणाचे वैयक्तिक दुश्मन नाही, परंतु या ठिकाणी कंपनी आणि कंपनीसाठी असणारं मार्जिन हे सगळ्यांना आवश्यक असतं. आणि त्यांच्या या मायनस प्लस नफा तोट्यामध्ये आपण आपले संबंध कुठेतरी बिघडवत असतो. आणि हे संबंध आपले चांगले राहावे. ग्राहक आणि त्या ठिकाणी अधिकारी हे आपल्याला सतत मार्गदर्शन करतील, आपल्याला मदत करतील. आणि भविष्यात आज ज्या काही समस्या भाऊच्या समस्या आल्या त्या मांडल्या, या सगळ्या समस्याचं निवारण आपण भाऊच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्कीच निवारण्याचा प्रयत्न करू. आणि भविष्यात अशा ठिकाणी पुन्हा गरज पडली तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी शिबिरं राबवण्याची गरज आहे. या ठिकाणी आपण कुठलाही पक्षाचा विषय नाही, पक्षपातीपणाचा विषय नाही, अधिकाराचा विषय नाही, माणसाचा विषय नाही. एक समाज आणि अधिकारी यांच्यामध्ये जे असायला पाहिजे, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जे काही ग्राहक आणि अधिकारी याच्यातील जी दरी आहे ही मिटवण्याचा प्रयत्न केला. बोगस बिल किंवा जे काही समाजावर अन्याय होतो या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व पेठ तालुक्यातील वीज ग्राहक, धारक आणि अधिकारी गोकुळभाऊ गिरवाळ यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं.